Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 70 and we are solving the previous year questions from matrices. तर आज आपण जे 3 क्वेश्चन घेणार आहोत ते महाराष्ट्र CET 2022 मध्ये विचारण्यात आलेले आहे. तर आधी आपण आपला पहिला क्वेश्चन बघूया. तर बघा, आपला पहिला क्वेश्चन असा आहे, इफ मॅट्रिक्स A इक्वल टू एक 2x2 ची मॅट्रिक्स आहे इज सच दॅट AX इक्वल टू I वेअर I इज 2x2 युनिट मॅट्रिक्स देन x इक्वल टू व्हॉट. म्हणजे हे जे इक्वेशन दिलेलं आहे AX इक्वल टू I यात आपल्याला A ची व्हॅल्यू पुट करून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता बघा, आता दिलेलं इक्वेशन आहे AX इक्वल टू I, x आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ओके, आता आधी आपल्याला हे जे दिलेलं इक्वेशन आहे ते x च्या टर्म मध्ये किंवा फॉर्म मध्ये लिहून घ्यावं लागेल. आता आपल्याला हे x च्या फॉर्म मध्ये करण्यासाठी इथे जो a आहे तो रिमूव्ह करावा लागेल. तो रिमूव्ह आपण किंवा असं म्हणू शकतो, किंवा तुम्ही याला a इन्व्हर्स ने मल्टिप्लाय सुद्धा करू शकता, किंवा हा जो a आहे आपल्याला या साइडने नेऊन तो a इन्व्हर्स पण होऊ शकतो. तर त्यापेक्षा आपण याला a इन्व्हर्स ने मल्टिप्लाय करून बघूया. तर बघा, a इन्व्हर्स इक्वल टू x इक्वल टू a इन्व्हर्स इक्वल इंटू I. बघा, आपण दोन्ही साइडनी a इन्व्हर्सनी मल्टिप्लाय केलेलं आहे. आता a इंटू a इन्व्हर्स म्हणजे IX होत असते आणि इथे सुद्धा a इन्व्हर्स आहे म्हणजे x इक्वल टू a इन्व्हर्स आपल्याला मिळालेलं आहे. किंवा आपण असं सुद्धा करू शकतो, हे जे इक्वेशन आहे AX इक्वल टू I याला सरळ सरळ a जो आपण राईट साईडला नेल्यानंतर तो a इन्व्हर्स I होत असतो, a इन्व्हर्स होत असतो हा a राईट साईडला नेल्यानंतर. मग आपण डायरेक्टली, आणि I ची व्हॅल्यू ही आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे त्याच्यामुळे a इन्व्हर्स I म्हणजेच a इन्व्हर्स होतं. बघा, या दोन्ही प्रकारे आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट किंवा काढता येतं x च्या फॉर्म मध्ये. म्हणजे आता x काढणे म्हणजे a इन्व्हर्स काढणे आहे. a इन्व्हर्स कशाचा? जी आपल्याला a मॅट्रिक्स दिलेली आहे त्याचा आपल्याला a इन्व्हर्स फाइंड आउट करावं लागेल आणि तीच आपली x ची व्हॅल्यू असणार. ओके, आधी आपण दिलेली जी मॅट्रिक्स आहे a ती ॲज इट इज लिहून घेऊया. बघा, 1 4 2 3 अशा प्रकारे ही मॅट्रिक्स आहे दिलेली. आता a इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ a इंटू ॲडजॉइंट ऑफ a. अशा प्रकारे a इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट ऑफ a आणि ॲडजॉइंट ऑफ a आधी काढावा लागेल. हा फॉर्म्युल्यावरून म्हणजे a इन्व्हर्सची व्हॅल्यू काढण्यासाठी. तर बघा, आधी आपण डिटर्मिनंट ऑफ a काढून घेऊया. आता डिटर्मिनंट काढता येतो आपल्या सर्वांना. बघा, 1 इंटू 3 3 मायनस 4 इंटू 2 8 इक्वल टू मायनस 5 म्हणजे डिटर्मिनंट आपला निघालेला आहे. आता ॲडजॉइंट काढूया. आता ही मॅट्रिक्स आहे 2x2 ची आणि 2x2 च्या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट आपल्याला माहित आहे कसा काढायचा, विदाऊट कोफॅक्टर काढता. जो डायगोनल असतो, जो डायगोनल एलिमेंट्स असतात त्यांना इंटरचेंज करायचं आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट असतात त्यांना ॲज इट इज लिहायचं, पण त्याचं साइन चेंज करायचं. जसं हा 2 पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह करणार, हा 4 पॉझिटिव्ह आहे म्हणजे निगेटिव्ह करणार. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला डिटर्मिनंट ऑफ a आणि ॲडजॉइंट ऑफ a मिळालेला आहे. तो आपण या a इन्व्हर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. बघा, a इन्व्हर्स इक्वल टू, आता डिटर्मिनंट ऑफ a -5 1 अपॉन -5 आणि ॲडजॉइंट ऑफ a हा जो काढला आपण 3 -4 -2 आणि 1. बघा, अशा प्रकारे a इन्व्हर्स मिळालेला आहे. आता हे जे निगेटिव्ह साइन आहे ते आपण आतमध्ये नेऊया. आता या मॅट्रिक्समध्ये निगेटिव्ह साइन नेल्यानंतर या मॅट्रिक्सच्या एलिमेंटचे साइन चेंज होणार. जसे हा 3 पॉझिटिव्ह दिसत आहे तर तो निगेटिव्ह होणार, हा निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह. बघा, अशा प्रकारे आपल्याला a इन्व्हर्स मिळालेला आहे आणि a इन्व्हर्स म्हणजेच x, म्हणजेच आपल्याला आपल्या x ची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि ती आपल्याला अशा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. तर बघा, अशा प्रकारे आपण पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काढलेला आहे. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. तर बघा, यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. तर सेकंड क्वेश्चन आपला या प्रकारचा आहे, इफ एक 2x2 ची मॅट्रिक्स आहे a इंटू पुन्हा 2x2 ची मॅट्रिक्स आहे इक्वल टू
आयडेंटिटी मॅट्रिक्स दिसत आहे आणि आपल्याला ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर आधी आपण हे जे इक्वेशन आहे ते ॲज इट इज लिहून घेऊया. ही जी मॅट्रिक्स आहे दिलेली बघा 2 3 1 2 A -3 5 2 -3 आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. बघा आपण ॲज इट इज ते लिहून घेतलेलं आहे. आता बघा या मॅट्रिक्सला आपण x ने डिनोट करू आणि या मॅट्रिक्सला y ने डिनोट करू आणि ही मॅट्रिक्स तर आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे म्हणजे आपल्याला याला नेमिंग केलेलं आहे. आता बघा आता आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे ए म्हणजे हा ए आपल्याला काढायचा आहे. म्हणजे या इक्वेशनला आपल्याला एच्या फॉर्ममध्ये करावं लागेल. ते आपण कसं करू शकतो त्यासाठी आपल्याला या एक्स आणि वायला राईट हँड साईडला घेऊन जावं लागेल. आता ते आपण घेऊन जाऊया. बघा म्हणजे वायचा इन्व्हर्स होणार राईट हँड साईडला नेल्यानंतर आणि एक्सचा सुद्धा इन्व्हर्स होणार आणि ही आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता आयडेंटिटी मॅट्रिक्सशी मल्टिप्लाय केल्यानंतर तीच व्हॅल्यू येते म्हणजे वाय इन्व्हर्स आणि एक्स इन्व्हर्स. म्हणजे आपण याला अशा प्रकारे लिहू शकतो वाय एक्सचा होल इन्व्हर्स. म्हणजे ए फाइंड आउट करणं म्हणजे वाय एक्सचा आपल्याला इन्व्हर्स काढायचा आहे. ते इन्व्हर्स काढण्याच्या आधी आपल्याला वाय इंटू एक्सची व्हॅल्यू माहीत असायला हवी. ती आपण आधी काढून घेऊया. बघा वाय एक्स. आता वायची व्हॅल्यू म्हणजे ही मॅट्रिक्स ती आपण लिहून घेऊया -3 5 2 -3. नंतर एक्स म्हणजे ही मॅट्रिक्स 2 3 1 2. आता याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ते आपल्याला करता येते. बघा -3 × 2 -6 2 × 3 6 -3 × 1 -3 2 × 2 4. आता ही 5 × 2 10 -3 × 3 -9 5 × 1 5 3 × 3 3 × 2 6 निगेटिव्ह. आता याचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. बघा इथे येणार 0 इथे येणार 1 इथे येणार 1 आणि इथे येणार -1. बघा म्हणजे आपल्याला वाय एक्स मिळालेला आहे. पण आपल्याला काढायचा आहे वाय एक्सचा होल इन्व्हर्स. त्यासाठी आपल्याला वाय एक्सचा डिटर्मिनंट हवा. डिटर्मिनंट काढता येतो आपल्याला 0 × -1 0 1 × 1 1. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे -1. आता आपल्याला ॲडजॉइंट काढावा लागेल कारण की आपल्याला ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला माहिती आहे ना. ए इन्व्हर्स = 1 डिटर्मिनंट ऑफ ए × ॲडजॉइंट ऑफ ए. म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट आणि ॲडजॉइंट माहीत असायला हवा कोणत्याही गोष्टीच म्हणजे कोणत्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायसाठी. डिटर्मिनंट काढलेला आहे. आता आपल्याला काय काढावं लागेल ॲडजॉइंट. तर ॲडजॉइंट वाय एक्स आपण काढून घेऊया. बघा 2/2चा ॲडजॉइंट आपल्याला माहीत आहे. डायगोनल एलिमेंट्सला इंटरचेंज आणि नॉन डायगोनल एलिमेंट्सला ॲज इट इज फक्त त्याचं साईन चेंज करावं लागेल. बघा म्हणजे अशा प्रकारे ॲडजॉइंट मिळालेला आहे. आता या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये पुट करावं लागेल. बघा वाय एक्सचा होल इन्व्हर्स असं 1 डिटर्मिनंट वाय एक्सचा -1 आणि ॲडजॉइंट जो की आपण काढलेला आहे -1 -1 -1 आणि 0. तर बघा आता हे जे निगेटिव्ह साईन आहे ते आपल्याला आतमध्ये न्यावं लागेल. आतमध्ये नेल्यानंतर ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्याच्या साईन चेंज होणार. म्हणजे आपल्याला काय मिळणार 1 1 1 0. म्हणजे आपल्याला वाय एक्सचा होल इन्व्हर्स मिळालेला आहे. पण वाय एक्सचा होल इन्व्हर्स म्हणजे ए जो की आपल्याला काढायचा आहे. म्हणजे ही व्हॅल्यू आहे एची आणि ही व्हॅल्यू आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. बघा अशा प्रकारे आपण काढलेला आहे याचा आन्सर. यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. तर बघा लास्ट क्वेश्चन आपला असा आहे. इफ ए = एक 3/3 ची मॅट्रिक्स दिलेली आहे देन या इक्वेशनचा आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. आणि जर आणखी इथे म्हणत आहे वेअर AIJ हे कोफॅक्टर आहे वेअर A = AIJ 3×3. तर आधी आपण या क्वेश्चनचा आन्सर काढण्यासाठी जी दिलेली मॅट्रिक्स आहे ॲज इट इज लिहून घेऊया. A =
3x3 ची मॅट्रिक्स दिलेली आहे आपल्याला 1 2 -1 1 1 2 1 -3 आणि 3. बघा आपण ॲज इट इज ते लिहून घेतलेली आहे आणि आपल्याला काढायचे आहे या टर्मची व्हॅल्यू. आता कॅपिटल A31 म्हणजे कोफॅक्टर म्हणत आहे, म्हणजे आपल्याला इथे कोफॅक्टर काढायचा आहे. आता कोफॅक्टरचा फॉर्म्युला माहित आहे, तो आपण एकदा लिहून घेऊया. AIJ = -1 to the power of I plus j into minor of IJ. अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे. ओके, आता बघा AIJ म्हणजे इथे A31 काढायला सांगितलेला आहे. आता A31 म्हणजे कसा या फॉर्म्युलामध्ये अप्लाय करावं लागेल ते -1 to the power of 3 + 1 आणि डिटर्मिनंट. आता थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम सोडून आता हा ही मॅट्रिक्स मिळालेली आहे आपल्याला. थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम सोडल्यानंतर त्याचा आपल्याला डिटर्मिनंट काढावं लागेल. जसे 1 × -3 -3 -1 × 1 -1 म्हणजे -4. 3 + 1 4 म्हणजे साइन चेंज होणार नाही. आता नंतर A32 बघा A32चा फॉर्म्युला -1 to the power of 3 + 2. आता बघा तिसरा रो दुसरा कॉलम सोडून 1 × -3 -3 आणि 2 × 1 2 म्हणजे -5. आता इथे 3 + 2 5 ऑड नंबर आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह होणार. त्यानंतर लास्ट A33 ची व्हॅल्यू काढावी लागेल का -1 to the power of 3 + 3. आता तिसरा कॉलम सोडून 1 × 1 1 -2 = 1 - 2 -1. 3 + 3 6 म्हणजे सम नंबर म्हणजे साइन चेंज करावं लागणार नाही. आता बघा आपल्याला व्हॅल्यूज मिळालेली आहे, त्या व्हॅल्यूज आपण या इक्वेशन मध्ये पुट करूया. बघा A31 ची व्हॅल्यू -4 + 5. A33 ची व्हॅल्यू -1. आता याचा आपल्याला कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागेल. 5 - 1 4 -4 + 4 काय ना 0 म्हणजे या इक्वेशनचा आन्सर येणार 0 आणि 0 आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. तर अशा प्रकारे आपण तिन्ही क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहे. तुम्ही ते पॉज करून नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.